जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. L&T यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे आणि जबरदस्त करिअर अपॉर्च्युनिटी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, जबरदस्त वॅकन्सी आहे. यांच्या ऑफिशियल लिंक्डइन पेजवर यांचा जो हेड HR आहे यांनी स्वतः ॲडव्हर्टिजमेंट टाकलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा, टॅलेंट रिसोर्स मॅनेजमेंट यांच्यातर्फे हे अपडेट आलं आहे आणि फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं आहे. फॉर्म कसा भरायचा, कोण कोण अप्लाय करू शकताय, डिटेलमध्ये समजून सांगतोय. कारण की सगळ्यांसाठी मी जास्ती करून वर्क फ्रॉम होम अपडेट आणत होतो, पण अनेकांच्या कमेंट्स आहे की आमचा डिप्लोमा झाला आहे, इंजिनिअरिंग झालं आहे, तर त्या रिलेटेड जास्तीत जास्त वॅकन्सी आणा. तर L&T सारख्या टॉप कंपन्यांमध्ये हायरिंग होत असते, तर त्याची पण तुम्हाला माहिती देतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, L&T ही टॉपची कंपनी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर यांच्यातर्फे जी भरती निघाली आहे त्याची माहिती देतो. व्हिडिओ सुरू करण्याआधीच तुम्हाला सांगू देतो, L&T डज नॉट सीक मनी ड्युरिंग द रिक्रुटमेंट प्रोसेस. म्हणजे L&T कंपनीमध्ये जेव्हा पण कोणी भरती होत आहे, जॉबला लागतोय, तर हे आपल्याकडनं ₹1 पण चार्जेस घेत नाही कुठल्याही प्रकारचे. हे लक्षात घ्या, कारण की अनेक जण फ्रॉड वगैरे करत असतात आणि त्यांच्याकडनं पैसे मागितले जातात. पण जेव्हा आपण अशा जेन्युइन वेबसाईटवरून अप्लाय करतो, ऑफिशियल वेबसाईटवरून अप्लाय करतो, तेव्हा आपल्याला ₹1 सुद्धा लागत नाही. ओके, आता जी वॅकन्सी निघाली आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात, यांचा जो HR आहे, तुम्ही यांच्या ऑफिशियल लिंक्डइन पेजवर जरी गेलात तरी दिसून जाईल. हे टॅलेंट ॲक्विजिशन ॲट L&T यांच्यातर्फे हे अपडेट आलेलं आहे आणि इथे बघा सगळी माहिती दिली आहे. तुम्ही फायनल इयरला सुद्धा आहात किंवा तुमचा डिप्लोमा पूर्ण झाला आहे तरी तुमच्यासाठी इथे अपॉर्च्युनिटी असणार आहे. फायदा काय आहे तर बघा, ग्रेट प्लेस टू वर्क. ओके, सर्टिफाईड आहे. सगळ्यात आधी समजून घ्या कोण कोण अप्लाय करू शकताय. त्याआधी ती बघा, तुमची 12 महिन्याची जॉब ट्रेनिंग असेल. कारण की अनेक जण फ्रेशर्स आहेत, त्यांना माहीत नाही की L&T कंपनीमध्ये काम कसं चालतं, कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहे हे माहीत नसतं. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, इथे 12 महिन्याची ट्रेनिंग दिली जाणार आहे. ओके, ज्यामध्ये आपल्याला सॅलरी पण मिळणार आहे. त्यानंतर 12 महिने पूर्ण झाल्यानंतर पोस्ट कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग यू विल बी, म्हणजे तुम्ही यांच्या कंपनीमध्ये जे की पॅन इंडिया यांचे प्रोजेक्ट चालतात त्यामध्ये ॲज अ जॉब रोल, परमनंट जॉब रोलवर लागू शकताय. ओके, आता सगळ्यात आधी समजून घ्या कोण कोण अप्लाय करू शकताय. तर ही वॅकन्सी आहे ज्यांचा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं आहे त्यांच्यासाठी. मग डिप्लोमा कुठून कुठून झाला असेल, जसं की बघा, फायनल इयर स्टुडंट तुम्ही आहात, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंशन, ॲटोमोबाईल, त्याच्यानंतर हेल्थमधून येतात, फायर सेफ्टीमधून येतात, एन्व्हायरमेंटलमधून येतात, कम्प्युटर सायन्समधून येतात, टेक्नॉलॉजी, अशा अनेक म्हणजे डिप्लोमा तुमचं झालेला आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आता अप्लाय करण्यासाठी आपला हा QR कोड आहे, हा स्कॅन करायचा आहे आणि यांच्या HRने एक अपडेट पण इथे दिलेलं आहे बघा, 3 दिवसापूर्वी अपडेट दिलं आहे. आणि फॉर द बेनिफिट, म्हणजे तुम्हाला यांचे हायरिंग जे सारखे सारखे येत असतात त्याचं जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचं आहे तर यांचं जे ऑफिशियल करिअर पेज आहे त्यावर तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यावरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी इथे बघा त्यांची माहिती पण टाकलेली आहे. तर चांगली संधी आहे, आपण अप्लाय करू शकतोय. तुम्हाला QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे. टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप आपलं जे चॅनल आहे त्यावर मी हा फोटो टाकून देईल, किंवा डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. इथे पण तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. ॲप्लिकेशन फॉर्म कसा आहे, वर्क लोकेशन पॅन इंडिया आहे. पॅन इंडिया जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये समजा यांचा एखादा प्रोजेक्ट चालू आहे आणि आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करतो, समजा पुण्यातून अप्लाय करतोय, तर पुण्यामध्ये पण भरपूर सारे कन्स्ट्रक्शनचे वगैरे काम चालू आहे, रोडचे वगैरे काम चालू आहे, मग तिथे तुम्हाला काम मिळतं. किंवा नाशिकमध्ये मिळू शकतंय, पुणे, मुंबई, जिथे पण तुम्ही आहात तिथे तुम्हाला मिळू शकतंय. पण इथे पॅन इंडिया दिलं आहे कारण की यांचे पूर्ण भारतामध्ये काम चालू आहे. त्यामुळे एक चांगली संधी आहे की तुम्हाला इथे सॅलरी चांगली मिळणार आहे, परमनंट जॉब मिळणार आहे आणि ही टॉप लेवलची कंपनी आहे L&T. आता इथे बघा दिलेलं आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, ते जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळे इथे डिप्लोमाले करू शकताय. 12 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड आहे. आता इथे किती मिळणार आहे तर बघा, ऑफिस बेस तुमचं काम असणार आहे, म्हणजे जर ऑफिसमधून काम करायचं आहे, जसं की बघा हेल्थ अँड सेफ्टीवाले कधी कधी ऑफिस बसून काम करतात, किंवा कम्प्युटर सायन्सवाले ऑफिशियल काम करतात, तर त्यांच्यासाठी इथे 2.5 लाख रुपयांची सॅलरी असेल. आणि जर तुम्हाला ऑन फील्ड, ऑन प्रोजेक्ट काम मिळतं आहे तर तुम्हाला 2,97,000 इथे सॅलरी मिळते, CTC मिळते. पण बाकीचे बेनिफिट खूप आहे, म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो, बाकीचे अलाउन्सेस वगैरे भरपूर सारे मिळतात. त्यामुळे चांगलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इन्क्रीमेंट होते. ही तुम्ही फ्रेशर्स म्हणून जॉईन करताय डिप्लोमा नंतर, तेव्हा एवढी सॅलरी आहे, त्यानंतर तुमची ती वाढणार आहे. मग यासाठी कोण कोण एलिजिबल आहे तर तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा 6 सेमिस्टर झालेला आहे फुल टाईमचा, तुम्ही अप्लाय करू शकताय SSC नंतर. ओके,
त्यानंतर इथे बघा अजून दिलेलं आहे कधीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय, तर बघा डिप्लोमा तुमचा 30 जून 2024 पर्यंत जरी, म्हणजे तुम्ही फ्रेशर जरी असाल आणि 30 जून पर्यंत तुमची जरी एक्झाम होते तरी तुम्ही हे करू शकताय. बॅकलॉग वगैरे नको आहे, फुल टाइम तुम्ही केलेला पाहिजे, पार्ट टाइम नको आहे. ओके, त्यानंतर तुमचं एज म्हणजे 1 जुलै 2002 पासून 30 जून 2006 या अंतर्गत तुमचा जन्म झालेला आहे किंवा या दिवसाला तुमचा जन्म झाला आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. तुम्ही इंडियन पाहिजे आणि मेडिकल फिटनेस टेस्ट तुमची होणार आहे, त्या बेसिसवर सिलेक्शन होतं. सिलेक्शन कसं होतं, सगळ्यात आधी आपण हा फॉर्म भरतो, त्यानंतर आपले जे फॉर्म आहे ते शॉर्टलिस्टिंग होता, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल, इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची फिटनेस टेस्ट होईल, फिटनेस टेस्ट झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल, म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग होईल आणि 12 महिन्यानंतर तुम्ही इथे परमनंट व्हाल. तर अशा प्रकारची ही सगळी प्रोसेस असणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट टाकून घ्यायचं आहे, जे की आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र टाका. तुम्हाला जर महाराष्ट्रात जॉब पाहिजे असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताय, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताय त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त, त्यामुळे तुम्ही जिथे पण राहत असाल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार कार्डप्रमाणे नाव टाकून घ्यायचं आहे, नंबर टाकून घ्यायचा आहे, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, जन्मतारीख, जेंडर कोणतं आहे तुमचं ते टाकून घ्या, मेल फिमेल ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एज्युकेशन डिटेल्स भरायचे. आता एज्युकेशन डिटेल्समध्ये काय भरायचे आहे, तर 10वी, मग 10वीमध्ये किती मार्क पडले होते ते टाकून घ्या, 12वीमध्ये किती पर्सेंटेज पडले होते ते टाकायचं आहे. त्यानंतर कॉलेज स्टेट, ओके, कुठल्या स्टेटमध्ये तुमचं कॉलेज होतं, जे की आपलं महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्राच्या बाहेरून केलं असेल तर ते टाकून घ्या. त्यानंतर कुठल्या जिल्ह्यात तुमचं कॉलेज होतं, जिथे असेल तिथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉलेजचं नाव काय आहे जे असेल तिथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन तुमचं काय झालं तर ते डिप्लोमासाठी आहे, त्यामुळे ते तुम्हाला डिप्लोमा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिसिप्लिन काय झालं आहे, सिव्हिल झालं आहे, कम्प्युटर सायन्स, IT झालं आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स जे पण झालं आहे यापैकी बघा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कधी पासआउट तुम्ही झालात 22, 23, 24 जेव्हा पण असाल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिप्लोमा मार्क्स, डिप्लोमामध्ये 4th 5th सेमिस्टर जेवढे पण पडले ते टाकून घ्या. त्यानंतर नंबर ऑफ बॅकलॉग्स, किती बॅकलॉग्स आहे, बोथ ॲक्टिव्ह अँड क्लिअर. ॲक्टिव्ह जर असेल तर टाका, नसेल इथे बघा ज्यांच्याकडे बॅकलॉग नाही आहे त्यांना संधी जास्त आहे, कारण की बॅकलॉग असाल तर तुम्ही अभ्यास कराल, कामावर फोकस होत नाही, त्यामुळे ज्यांचा बॅकलॉग नसेल त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. कॉलेज टाईप कुठलं आहे, गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फुल टाईम केलं आहे, पार्ट टाईम केलं आहे, पार्ट टाईम वाल्यानंतर संधी नाहीच आहे, त्यामुळे फुल टाईमच सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अपडेटेड रेझ्युमे टाकायचा आहे. आपल्या चॅनलवर आपण ऑलरेडी व्हिडिओ दिला आहे तुम्हाला प्रोफेशनल रेझ्युमे कसा बनवायचा, तो बघून घ्या आणि तसाच इथे अपलोड करा. तुम्ही अंडूपांडू करताय तर तुमचं सिलेक्शन होत नाही, वारंवार सांगतोय, करिअर गायडन्स तुम्हाला देतोय, त्यामुळे म्हणालो की तुम्ही हे चांगल्या प्रकारचे CV बनवून घ्या आणि मगच अप्लाय करा. ओके, मग तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर या तिघांवर टिक करायची आणि अप्लाय म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण L&T कंपनीसाठी अप्लाय करू शकतोय. आता तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायची तुमचं शिक्षण काय झालं आहे, त्यानुसार मी तुम्हाला इथे जॉब सजेस्ट करेन. म्हणजे डिप्लोमा झालं आहे, इंजिनिअरिंग झालं आहे, फार्मसी झालं आहे, जे पण असेल नक्की कमेंट करत चला, म्हणजे मला त्या रिलेटेड व्हिडिओ आणायला. अनेक जणांच्या वर्क फ्रॉम होम कमेंट असतात म्हणून मी तेच आणतो, पण तुम्ही जर वेगळ्या कमेंट केल्या तर त्यासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.